Good morning students. Standard 10th, Subject Science and Technology Part 2, Lesson 1st, Heredity and Evolution. Heredity. Definition of heredity is transfer of biological characters from one generation to another generation via genes. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर जे असतात हे ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस जी आहे या प्रोसेसला हेरिडिटी असं म्हटलं जातं. अँड दिस हेरिडिटी इज युजफुल. ही हेरिडिटी प्रोसेस कशासाठी उपयोगी असते? फॉर डायग्नोसिस, रोग निदान करण्यासाठी, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. हेरिडिटी डिसऑर्डर जे असतात हे डिसऑर्डर अनुवंशिक रोग जे असतात हे प्रिव्हेंट करण्यासाठी, हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्सचे तयार करण्यासाठी अँड इंडस्ट्रियल प्रोसेस, औद्योगिक प्रक्रियेमध्ये याचा उपयोग केला जातो. दिस हेरिडिटी प्रोसेस इन्क्लूड स्ट्रक्चर ऑफ DNA अँड RNA. या हेरिडिटी प्रोसेसमध्ये DNA आणि RNAची रचना समजावून घेणे महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर DNA कुठं असतात बघा. इन एव्हरी ऑर्गॅनिझम्स द ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. प्रत्येक सजीवा सेलपासून बनलेला असतो. आपण याच्या अगोदर ॲनिमल सेल, प्लांट सेल वगैरे तुम्ही स्टडी केलं आहे. इन एव्हरी सेल देर इज अ न्यूक्लियस. प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये DNA असतात. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स इन आवर बॉडी इज नेसेसरी. आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं सिंथेसिस होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी मग दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं. म्हणजे प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. या RNA मार्फत प्रोटीन जे असतात DNA पासून तयार केले जातात. This process is called central dogma and these proteins prepare DNA with the help of RNA. आता याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन 3 प्रोसेस आपल्याला दिसून येत असतात. यापैकी आपण ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कशाला म्हटलं जातं बघा. आता या ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये सुरुवातीला आता हे जे mRNA तयार झाले, DNA पासून RNA तयार झाले आणि हे RNA जेव्हा तयार होत असतात, हे RNA तयार होत असताना याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ टाईप्स ऑफ RNAचे जे टाईप्स असतात mRNA, tRNA आणि rRNA 3 प्रकारचे टाईप्स आहेत. या ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये काय होतं, DNA पासून जेव्हा RNA तयार केले जातात त्यावेळी RNAचा हा स्ट्रेन तयार होतो, एक न्यूक्लियोटाइड तयार होतं. mRNA इज फॉर्म. कसं तयार होतं बघा mRNA. ही डायग्रॅम आहे याच्यामध्ये. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय बघा, हे जे स्ट्रँड आहे हे DNAचं आहे याच्यामध्ये आणि रेड कलर जे आहे हे mRNA. आता या DNA पासून mRNA हे तयार झालेले आहेत. कसे तयार झालेले त्याच्यामध्ये या DNA वरती काय असतात, देर इज अ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स कंटेन्स दीज अमायनो ॲसिड्स आणि हे न्यूक्लियोटाइड्स जे असतात ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे न्यूक्लियोटाइड्स असतात त्याच्यामध्ये. आणि याच्यापासून काय तयार झाले असतात तर mRNA हे तयार होतात आणि याच्यामध्ये मग हे mRNA जेव्हा तयार होत असतात, समजा यामध्ये हे न्यूक्लियोटाइड जे असतात ह्याच्या पेअरचं जे आहे हे पेअरचे न्यूक्लियोटाइड्स तयार होतात आणि हे न्यूक्लियोटाइड्स तयार होत असताना ही जी प्रोसेस जी आहे याला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ RNA. हे जे सिंथेसिस झालं RNA विथ द हेल्प ऑफ DNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. याला काय म्हटलं जातं, ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं. DNA पासून mRNA इथं तयार झालेला आहे याच्यामध्ये. इथं बघा, सपोज देर इज अ सेल अँड इन दिस सेल देर इज अ न्यूक्लियस. दिस न्यूक्लियस कंटेन्स DNA. या DNA पासून आता काय तयार झाले, RNA तयार झालं आहे. RNA इज फॉर्म. प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ RNA विथ द हेल्प ऑफ DNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन.
या DNA-पासून काय तयार झाले तर RNA हे तयार झालेलं आहे, याला mRNA म्हटलं जातं. आणि हे RNA पेशीमध्ये असणारे जे याच्यामध्ये ऑर्गनलीज आपण बघितले, सेल ऑर्गनलीज ज्या होत्या याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम्स, व्हॅक्युअल हे सगळं शिकलाय तुम्ही याच्या अगोदर, क्लोरोप्लास्ट. त्यापैकी या पेशीमध्ये असणारा जो सायटोप्लाझम जो आहे, द RNA कम्स इन सायटोप्लाझम. न्यूक्लियसमधून हा RNA कुठे येतो? सायटोप्लाझममध्ये येतो. आणि सायटोप्लाझममधून कुठं जातो? हा रायबोझोममध्ये जातो. आणि यामध्ये मग रायबोझोममध्ये गेल्यानंतर हा RNA काय करतो तर स्वतःचे जे त्याचे जे टाईप्स जे असतात, विथ द हेल्प ऑफ टाईप्स ऑफ RNA, mRNA, tRNA आणि rRNA, प्रोटीन्स आर फॉर्म. प्रोटीन तयार करण्याची प्रोसेस काय होत असते? घडून येत असते. इथं फक्त लक्षात ठेवायचं की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर याच्यामध्ये प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ RNA विथ द हेल्प ऑफ DNA इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन कशाला म्हटलं जातं? द mRNA फॉर्म इन द न्यूक्लियस. mRNA कुठं तयार झाला? हा न्यूक्लियसमध्ये. इट कम्स इन टू द सायटोप्लाझम. कुठं आला? हा सायटोप्लाझममध्ये आला. आणि तिथून कुठं आला? तर रायबोझोममध्ये आला. आता याच्यामध्ये ईच अमायनो ॲसिड कंटेन 3 न्यूक्लिओटाइड्स. अमायनो ॲसिड जे असतात, हे अमायनो ॲसिड जे असतात हे 3 न्यूक्लिओटाइडचे तयार झाले असतात. सपोज कसे असतात बघा, सपोज दिस इज mRNA. हा काय तयार झाला? mRNA. हा तयार झालेला mRNA इथं घेतलेला आहे. दिस mRNA कंटेन न्यूक्लिओटाइड्स, ॲडेनिन, सायटोसाइन, थायमिन, याच्यामध्ये ग्वानिन वगैरे हे सगळे जे न्यूक्लिओटाइड्स असतात याच्यामध्ये, हे न्यूक्लिओटाइड जे असतात इट कन्सिस्ट ऑफ कोड्स. कोड्समध्ये असतात म्हणजे याच्यामध्ये कोड असतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये मग 3 न्यूक्लिओटाइड मिळून हे जे 3 न्यूक्लिओटाइड्स जे असतात, ह्या 3 न्यूक्लिओटाइड जे असतात याची एक पेअर तयार होते. याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. ट्रिपलेट म्हणजे काय? 3 न्यूक्लिओटाइड मिळून एक कोड तयार होते. दिस इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन काय म्हणता येईल आता परत? 3 न्यूक्लिओटाइड्स इट कम्स इन 1 पेअर. 3 न्यूक्लिओटाइड्स काय होतात? एका पेअरमध्ये येतात. दिस कॉल्स ट्रिपलेट कोडॉन. याला काय म्हणतं? द कोड ऑफ ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. असे हे 3-3चे कोडॉन्स तयार होतात. ट्रिपलेट कोडॉन 3-3 न्यूक्लिओटाइडचे ह्याच्यामध्ये तयार होत जातात. देन ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन आता कशाला म्हटलं जातं बघा. ईच mRNA, हे जे तयार झालेले mRNA जे आहे, इट इज मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. असे हे कोडॉन ह्याच्यामध्ये काय असतात? 1000s ऑफ ट्रिपलेट कोडॉन असतात. अँड ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमायनो ॲसिड्स आर सप्लायड बाय द tRNA. अमायनो ॲसिड्स ह्याच्यामध्ये सप्लाय होतात. कसे सप्लाय होतात त्याच्यामध्ये बघा. सपोज इथं mRNA घेतलेला आहे, हे mRNA आहे. याच्यामध्ये हे एक कोडॉन आहे. 3 न्यूक्लिओटाइड्स मिळून एक कोडॉन आहे. ॲडेनिन, सायटोसिल आणि युरॅसिल याच्यापासून एक कोडॉन आहे. एक ट्रिपलेट कोडॉन झालं. ह्याला mRNA म्हटलं गेलं. रेड रंगाचं दिसते हे mRNA आहे. आणि हे ब्ल्यू जे दिसते हे रायबोझोम आहे. mRNA कुठं येतात? रायबोझोममध्ये येतात. मग सांगितलं न्यूक्लियसमधून DNA-पासून mRNA तयार होतात आणि ते रायबोझोममध्ये येतात. हे रायबोझोम दाखवलेलं आहे. आता या रायबोझोममध्ये इथं जे आहेत हे tRNA आहेत. tRNA अँटीकोडॉन तयार करतात. आता कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणजे काय? तर एक सिक्वेन्स असतो हा. ॲडेनिन, सायटोसिन, युरॅसिन, थायमिन वगैरे याला अँटीकोड तयार केला जातो. समजा इथं ॲडेनिन असेल तर युरॅसिलच तयार होत असतं. ह्याचा अँटीकोड जो आहे हा तयार केला जातो. समजा सायटोसिल असेल तर ग्वानिनच इथं असतं याच्यामध्ये. इथं ॲडेनिन असेल तर इथं युरॅसिलच असतं. असा हा अँटीकोड कोण तयार करतं? तर tRNA तयार करतं. tRNA फॉर्म्स द अँटीकोडॉन. म्हणजे mRNA
न्यूक्लियसमधून कुठं आला, सायटोप्लाझममध्ये आला, तिथून रायबोझोममध्ये आला. देन tRNA हा काय करतो, या ट्रिपलेट कोडॉनला ट्रान्सलोकेट करतो आणि याच्यामध्ये मग याच्यातून काय होतो, अँटीकोडॉन तयार होतो. याच्यापासून tRNA याच्यापासून काय होतं, अँटीकोडॉन तयार होतं याच्यामध्ये. आणि मग याच्यापासून अँटीकोडॉन तयार झाल्यानंतर हॅविंग सिक्वेन्स ऑफ कोडॉन, आता इथला हा सिक्वेन्स तयार होतो. ॲडेनिनला युरॅसिल, इथं सायटोसिल असेल तर गॉनिन, इथं युरॅसिल असेल तर ॲडेनिन. अशा पद्धतीने ॲज पर मेसेज ऑन mRNA अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA and tRNA has anticodon having sequence of codon on mRNA and it is called translation. हे ट्रान्सलेट करतो, ह्याच्यात ट्रान्सलेट करतो, कोडॉनचं अँटीकोडॉनमध्ये ट्रान्सलेट करतो, म्हणून याला ट्रान्सलेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. अँड देअरफॉर अमायनो ॲसिड इज फॉर्म. इथं एक अमायनो ॲसिड काय झालं, याच्या पद्धतीनं तयार झालं. ट्रान्सलेशन म्हणजे काय बघा अनेकदा, tRNA हा कुठं आला, रायबोझोममध्ये. हे रायबोझोम जे आहेत यामध्ये हा tRNA येतो. हा tRNA काय करत असतो, mRNA मधील हे जे ट्रिपलेट कोडॉन जे असतात या कोडॉनला ट्रान्सलेट करतो आणि अँटीकोडॉन ह्याचे तयार करतो. ह्याचा अँटीकोड इथं तयार करतो. म्हणजे ॲडेनिनला युरॅसिल, गॉनिनला सायटोसिल आणि अमायनो ॲसिडच्या रूपामध्ये बाहेर पडतो. अँड दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड tRNA हॅज अँटीकोडॉन हॅविंग सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन RNA इज कॉल्ड ट्रान्सलेशन. याला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय बघा. आता हे जे तयार झालेलं जे अमायनो ॲसिड आहे एका रायबोझोममध्ये, द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग. हा रायबोझोम काय होतो, इथं मूव्ह होतो. आता इथं हे कोडॉन आहे ना, हे पुढचं ट्रिपलेट कोडॉन, हे रायबोझोम काय होतं, इथं मूव्ह होतं. याच्यामध्ये रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड बाय डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन ऑन mRNA. या mRNA वरती जे जे ट्रिपलेट कोडॉन आहेत तसे हे रायबोझोम काय होतं, इकडून याच्यामध्ये, इथून परत पुढच्या 3 याच्यामध्ये ट्रिपलेट कोडॉनमध्ये असे हे रायबोझोम काय करत असतात, स्टेप बाय स्टेप वन एंड टू अनदर एंडपर्यंत जातात. आणि परत इथं आता रायबोझोम आल्यानंतर त्यामध्ये परत tRNA येतात. इथं जे कोडॉन आहे त्याचं अँटीकोडॉन परत तयार केलं जातं आणि इथं परत अमायनो ॲसिड तयार होतात आणि याला ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे एका ट्रिपलेट कोडॉनवरून ट्रान्सलोकेट म्हणजे स्थान बदल केलं जातं. ट्रान्सलोकेशन म्हणजे लोकेशन चेंज केली जाते. एका ट्रिपलेट कोडॉनमधून रायबोझोम दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनमध्ये जातात, स्थान बदलत जातात, असे पुढे पुढे स्थान बदलत जातात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू अदर एंड बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन अँड दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. आता हे ट्रान्सलोकेशन झाल्यानंतर असे हे अमायनो ॲसिड्स तयार होतात. इथं अमायनो ॲसिड, हे अमायनो ॲसिड तयार होतात. दीज अमायनो ॲसिड्स आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. काय तयार होतात तर पेप्टाइड बॉन्ड्स तयार होतात त्याच्यामध्ये आणि हे बॉन्ड होतात टुगेदर, हे बॉन्ड होतात. हे अमायनो ॲसिड एकत्र बांधले जातात पेप्टाइड बॉन्डमुळे. अँड सच मेनी चेन्स कम टुगेदर. अमायनो ॲसिडच्या अशा अनेक चेन्स तयार होतात टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. त्याच्यापासून काय तयार होतं, कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतं. अँड दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मग शरीरामध्ये असणारे विविध आपले फंक्शन जे असतात हे कंट्रोल केले जातात. देन म्युटेशन. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स. दॅट इज जीन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पेरेंट टू ऑफस्प्रिंग्स. म्हणजे जीन्स हे ट्रान्सफर केले जातात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केले जातात, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये, विदाऊट एनी चेंजेस, कोणताही चेंज न होता. आणि त्यामुळे समटाईम्स काही वेळा काय होतं, हा जो मेन सिक्वेन्स जो असतो DNA चा, हा जो DNA चा मेन सिक्वेन्स जो असतो, देर इज सडन चेंज ऑकर्स. मेन सिक्वेन्स कसं आहे, समजा इथं थायमिन
ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन, ग्वानिन हा मेन सिक्वेन्स असायला पाहिजे. तर मेन सिक्वेन्सबदली काय रिप्लेस होतो, तर पहिले जे 3 आहेत हे थायमिनचं आहे, ॲडेनिन आहे. पहिला ट्रिपलेट कोडॉन सेम आहे, परंतु दुसऱ्यामध्ये काय होतं, ॲडेनिनच्या जागी इथं ग्वानिन येतं, सायटोसिनच्या जागी इथं ॲडेनिन येतं, थायमिनच्या जागी इथं परत ॲडेनिन येतं. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनमध्ये हा चेंज झालेला आहे. न्यूक्लियोटाइडमध्ये ह्याच्या पोझिशन ऑफ न्यूक्लियोटाइड चेंजेस अँड दॅट ऑकर मायनर चेंजेस विच इज नथिंग बट इज कॉल्ड म्युटेशन. याला म्युटेशन असं म्हटलं. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी मेजर चेंजेस अँड these मेजर चेंजेस कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनेमिया. काही जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे जनुकीय परिवर्तन आपल्याला दिसून येतं, जनुकीय डिसऑर्डर विकार तयार होतात, जनुकीय विकार ह्याच्यामुळे तयार होत जातात.